आज गुरुचरित्र पारायणाचा 5वा दिवस आहे आणि आजच्या दिवशी टोटल 35, 36 ते 38 म्हणजे 3 अध्याय आजचे वाचायचे आहेत। तर आजच्या या अध्यायामध्ये काय सांगितलं आहे ते मी तुम्हाला व्हिडिओवरून पुन्हा सांगेल। कारण बस पारायणाला आम्ही लगेच बसणार आहे। तर सर्व आमचे सगळे काही भक्त पारायणाला इथे बसलेले आहेत। आजचा 5वा दिवस आहे। आजही खूप आनंद होत आहे आणि बस अजून 2 दिवस म्हणजे पारायण संपतं। दत्त प्रभूंचं संपूर्ण चरित्र आपल्याला कळतं। तर चला आपण पारायणाला बसूया। आज गुरुचरित्र पारायणाचा 5वा दिवस आहे आणि या 5व्या दिवशी आज आपण पूजा कशी करावी या बाबतीत माहिती दिली आहे। 3 अध्याय आपल्याला वाचण्यात येतात। 3 अध्याय वाचावे लागतात। त्यापैकी 36, 37, 38 हे 3च अध्याय आहेत। आणि या अध्यायामध्ये पहिल्या अध्यायात थोडंसं स्त्रीच्या आचरणाबद्दलच ते कनेक्टेड होतं। आणि त्याच्यानंतर जे 2 अध्याय आहेत 37, 38 यामध्ये पूजा कशी करावी। तर आपण जेवण करताना बोलायला नाही पाहिजे। आपण गुरूंची पूजा कशी करावी आणि गुरूंनी एक महात्म्य सुद्धा सांगितलं। गुरूंनी एक लीला दाखवली होती की जेवणाला किती महत्त्व आहे, अन्नदानाला किती महत्त्व आहे। तर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा। आजचा हा 5वा दिवस इथे बसलेले सर्व आता माझं वाचन करून झालेलं आहे। आज लवकर वाचन झालं, 1 तासामध्येच वाचन कंप्लीट झालं। तर आता भेटूया पुन्हा उद्याच्या भागात। तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।